महाराष्ट्र नावाच्या स्वतंत्र भाषांवरती प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्यामध्येच काही महाराष्ट्राचा भाग हा कर्नाटकामध्येच राहिला. तसेच मुंबईच्या व्यापारावर दाक्षिणात्य आणि गुजराती लोकांचा प्रभाव वाढलेला होता. त्यामुळेच मुंबईत आणि महाराष्ट्रातील आपली मराठी माणसे लोकांनाच पिछेहाट करायची लागायची, याचा समज लोकांमध्ये पसरत गेला. याच भावनेला ओळखून त्याला वाट निर्माण करून देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावरच 3 महिन्यामध्ये त्यांनी मार्मिक या साप्ताहिकाची स्थापना केली. या साप्ताहिकामध्येच पहिल्या अंकाचे प्रकाशन थेट मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीच केले होते. हळूहळू मुंबईमध्ये गुंडाचे राज्य वाढत गेले होते. 80% नोकऱ्या मराठी मुलांना मिळाल्या पाहिजे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे आपल्या साप्ताहिकामधून मांडत असत. अखेर 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. त्याआधी काही दिवस आधीच मार्मिकमधून शिवसेनेतील कार्यकर्त्यांसाठी नोंदणीसाठी जाहिरात प्रसिद्ध होत होती. शिवसेनेच्या रूपाने नव्या महाराष्ट्रात एका नव्या प्रादेशिक पक्षाने जन्म घेतला होता. त्यानंतर पुढील 2 वर्षांमध्ये शिवसेनेने वेगाने शाखा विस्तार केला आणि मुंबईभर शिवसेना पसरू लागली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामधील स्नेहपूर्ण संबंधांनी या विस्ताराला अधिकच वेग दिला. असा हा प्रसंग जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला. हा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. शिवसैनिक प्रेमिकांना